श्री स्वामी समर्थ मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना। आज तर वातावरण खूप भारी होतं, कारण ना आमच्याकडे रात्री खूप छान असा पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरण खूप शांत आणि गारठ्याचं होतं। त्यामुळे मी पटकन अशी सकाळी रेडी झाले आणि कधी तर मी साडी घालत नाही, पण आज अशी साडी घातली होती, कारण आज वटपौर्णिमा होती आणि बायकांसाठी हा सण खूप स्पेशल असतो। त्यामुळे अशी रेडी झाले आणि नाश्त्याच्या तयारीला लागले। नाश्ता म्हणजे काय, आज तर उपवास होता, त्यासाठी ना बगरीची खिचडी अशी बनवते। तुम्ही पण उपवासाला बगरीची खिचडी बनवतात का? बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा। तर माझी खिचडी बनवून झालीच होती, त्यात पटकन असा काळा चहा करून घेतला। काळा चहा तर मी तर काही दुधाचा चहा पित नाही, त्यासाठी मी मस्त असा काळा चहा गवती चहा टाकून करून घेतला, कारण गवती चहाच्या वासाने मन असं प्रसन्न होऊन जातं आणि टेस्टलाही खूप सुंदर लागतो। पावसाळ्यात असा कडक आणि मसालेदार चहा पिण्याची मजाच वेगळी असते। त्यामुळे माझा उपवास होता, म्हणून मी असा मस्त चहा गाळून घेतला आणि एकटीच माझी चहा एन्जॉय करत बसले होते। तोवर पटकन आवरायचंही होतं आणि घाईही खूप सारी होती, त्यामुळे पटकन असं आवरून घेतलं आणि देवपूजा करायची होती आम्हाला। त्यासाठी देवपूजेसाठी फुलं तोडायला आमच्या छोट्याशा बागेमध्ये गेले। त्यासाठी असं वातावरणही खूप सुंदर झालं होतं, त्यामुळे पावसाचे असे छोटे छोटे थेंब हे झाडाच्या पानावर जसं काही खेळतच होते। ते दृश्य पाहूनही खूप सुंदर वाटलं। वर बघते तर काय इतकं सुंदर वातावरण झालं होतं, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। हा वातावरणाचा व्हिडिओ बघून तर असं वाटतं की हे एकदम असं मनातच साठवून ठेवू का काय, पण एवढा वेळ कोणाकडे। पटकन असं आवरून घेतलं, तेवढ्यात आपली कौशल्या ओरडत होती, तिला थोडा घास टाकून दिला आणि तिची पूजा करून घेतली। आमच्या कौशल्याला मात्र खायला नसलं ना तर पारस लहान बाळासारखं पूर्ण घर असं डोक्यावर घेत असते, त्यासाठी ना तिची सोय अगोदरच करावी लागते। तिचा व्हिडिओ घेते आणि माझा व्हिडिओ घेत नाही असं ऐकून आमचा पोपट मामाला टिव करत होता, म्हणून चल म्हटलं तुला पण घेते। त्याला पण घेतलं आणि त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि म्हटलं आता पूजा करायची। आज पौर्णिमा होती, म्हणून सर्व देवाराच आवरायला काढला होता। मस्त असं आवरून घेतला, सर्व देवाचे स्वच्छ असे धुवून घेतले। माझे स्वामींची तर मी खूप मोठी भक्त आहे। स्वामींची मस्त अशी पंचामृताने आंघोळ घालून घेतली आणि त्यांची मूर्ती अशी स्वच्छ करून आणि मी पूजा करताना नेहमी स्वामींशी बोलत असते आणि माझा आणि स्वामींचा संवाद असा चालूच असतो। अशी पूजा झाली, माझी पूजा करूनच घेतली पौर्णिमाची। नमस्कार केला स्वामींना असं माझं खूप काही मनातलं सांगितलं। त्यावर माझ्या आहोंची ऑफिसला जाण्याची घाई चालूच होती। मस्त त्यांना असा चहा दिला, त्यात पण त्यांचं चालू होतं असं तसं झाला, चहा पण घेतला आणि त्यांचे नखरे तर सारखे चालूच असतात। तितक्यात ते बोलायला लागले, आज तरी वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी माझ्या पाया पड। मी म्हणत होते रोजच मी तुमच्या पाया पडते, तुम्ही तर सुधीत तरी असता का? त्यावरून ते माझी मजाक घेत होते। त्यांना बाय केला आणि ऑफिसला गेल्यानंतर पटकन असं आवरलं, साडी वगैरे घातली आणि आई आणि मी, माझी आई म्हणजे माझी सासूबाई आणि मी जाऊन वटवृक्षाची पूजा करायला गेलो आणि पूजा करून घेतली। आईला बँकेतून यायला वेळ झाला होता, त्यामुळे पूजा करायला आम्ही दोघीच होतो। मस्त अशी पूजा झाली आमची आणि वडाला असे 7 फेरे करून घेतले। 7 फेरे म्हणजे माझ्या नवऱ्याला 7 जन्मासाठी असं बुक करून घेतलं। 7 जन्मासाठी काय, मी तर 1 जन्मच त्यांच्यासाठी पुरेशी आहे, पण काय म्हटलं देवा आता दे 7 जन्मासाठी। देवाला मनातल्या मनात म्हटलं माझ्या आहोंना जे पाहिजे ते सर्व भेटू दे, म्हणजे कसं मला त्यांच्याकडनं कसं काढायचं हे चांगलंच माहिती आहे। आपले मराठी सण आहे ना, खरंच जगण्याचा खूप काही चांगला अर्थ शिकवणारेच असतात। तर अशी आमची वटवृक्षाची पूजा झाली, वटपौर्णिमा ही साजरी झाली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब